फक्त 7 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती एंटायर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहत आहोत आपण। खूपच सुंदर असा लिव्हिंग रूम आपल्याला पाहायला मिळत आहे। किचनला आपल्याला सुंदर असा वॉल टाईल सेटअप पाहायला मिळेल। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण ठाकुर्ली ईस्टला स्टेशन पासून फक्त 7 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये फ्लॅट पाहणार आहोत। मित्रांनो, या प्रोजेक्टमध्ये आपल्याला 1 BHK 2 BHK आणि 3 BHK असे फ्लॅट पाहायला मिळणार आहे। याचं पोझिशन जे आहे यावर्षी डिसेंबर 2026 पर्यंत पाहायला मिळेल। मित्रांनो, या लोकेशन पासून आपल्याला 2 बँक पाहायला मिळतील। एक ॲक्सिस बँक आहे आणि दुसरी जी आहे ते ICICI बँक। एक 2 ते 3 मिनिटांवरती पाहायला मिळेल। तसेच 2 ते 3 कॉलेज आपल्याला 3 ते 4 मिनिटांवरती पाहायला मिळेल। शाळा देखील खूपच जवळ आहे। बाकी मार्केट, हॉस्पिटल, बँक या लोकेशनच्या आजूबाजूला एक 3 ते 4 मिनिटं चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे। महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या लोकेशन पासून 3 रेल्वे स्टेशनची कनेक्टिव्हिटी पाहायला मिळते। पहिलं जे आहे ते ठाकुर्ली स्टेशन एक 7 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळेल। दुसरं जे रेल्वे स्टेशन आहे ते डोंबिवली रेल्वे स्टेशन एक 2 ते 2.5 किलोमीटर एवढ्या अंतरावरती पाहायला मिळत आहे। आणि तिसरं रेल्वे स्टेशन जे आहे ते कल्याण रेल्वे स्टेशन या लोकेशन पासून एक 3 ते 3.5 किलोमीटर एवढ्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, स्टील प्लस 29 फ्लोअरची बिल्डिंग आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता पूर्ण स्लॅब, पूर्ण फ्लोअर कंप्लीट झालेले आहे। सध्या इंटरनल प्लास्टर आणि फ्लोरिंगचं काम चालू झालेलं आहे। तसेच या प्रोजेक्टमध्ये आपल्याला ॲम्युनिटीज देखील पाहायला मिळतील, जसं की जिम, चिल्ड्रन प्ले एरिया, या सगळ्या ॲम्युनिटीज रूफटॉपवरती असणार आहे। तर चला मित्रांनो, आता आपण फ्लॅटकडे वळूया। तर मित्रांनो, आता आपण पहिल्या माळ्यावरती आलो आहोत। एका माळ्यावरती टोटल आपल्याला 8 फ्लॅट पाहायला मिळणार आहेत आणि 3 लिफ्ट पाहायला मिळणार आहे। माझ्या लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता लॉबी एरिया। तर वळूया मित्रांनो आपण आता 1 BHK फ्लॅटकडे। समोर आहे 1 BHK फ्लॅट, फ्लॅटचा एंट्रन्स। फ्लॅटच्या बाहेर तुम्ही माझ्या लेफ्ट साईडला पाहिलं तर शूज रॅकसाठी स्पेस देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। मित्रांनो, या फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे 465 465। समोर आपण फ्लॅटचा एंट्रन्स पाहतोय। माझ्या राईट साईडला आपल्याला सुंदर असा लॅमिनेटेड डोर देखील पाहायला मिळत आहे। समोर आहे मित्रांनो फ्लॅटचा लिव्हिंग रूम। एंटायर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहत आहोत आपण। खूपच सुंदर असा लिव्हिंग रूम आपल्याला पाहायला मिळत आहे। मित्रांनो, या लिव्हिंग रूम मध्ये जे आपण पाहत आहात फ्लोरिंग, वॉल, फॉल सिलिंग सेम टू सेम बिल्डर कडून रेडी करून मिळणार आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील। माझ्या राईट साईडला समोर आपण पाहत आहोत लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो। विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक 2 फुटाचा सज्जा पाहायला मिळेल। त्याला आपण इनविजिबल ग्रिल लावून त्याचा यूज करू शकणार आहोत। पुन्हा एकदा पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहूया। मित्रांनो, या फ्लॅटच्या लिगॅलिटी बद्दल बोलायचं झालं तर KDMC पासिंग असून महारेरा रजिस्टर आहे। यामुळे कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून आपल्याला 90 ते 95% लोन मिळणार आहे। माझ्या राईट साईडला आहे पॅसेज एरिया। थोडं पुढे आल्यानंतर माझ्या लेफ्ट साईडला आपल्याला कॉमन वॉशरूम एरिया पाहायला मिळणार आहे। वॉशरूमच्या बाहेर पाहिलं तर वॉश बेसिन आपल्याला पाहायला मिळत आहे। वॉशरूमच्या वर पाहिलं तर आपल्याला वॉटर टँकसाठी बराच मोठा स्पेस देखील पाहायला मिळत आहे। समोर आहे कॉमन वॉशरूम एरिया। वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाईल सेटअप, वेस्टर्न टाईपचं टॉयलेट, ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळत आहे। वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या किचनकडे। माझ्या राईट साईडला आहे 1 BHK फ्लॅटचा किचन। किचनचा एंट्रन्स, एंटायर पूर्ण किचनचा व्ह्यू पाहत आहोत आपण। किचनला आपल्याला सुंदर असा वॉल टाईल सेटअप पाहायला मिळेल। 2 प्लॅटफॉर्म पाहायला मिळत आहे। माझ्या राईट साईडला आहे किचनचा मेन प्लॅटफॉर्म। समोर आहे स्टीलचं सिंक। पाण्याबद्दल बोलायचं झालं तर या ठिकाणी आपल्याला पिण्याचं आणि वापरण्याचं पाणी 24 तास अवेलेबल असणार आहे। माझ्या लेफ्ट साईडला आहे किचनचा सर्व्हिस प्लॅटफॉर्म। त्याच्याच बाजूला आपल्याला पाहायला मिळेल फ्रीजसाठी दिल्या गेलेला सेपरेट स्पेस। आणि माझ्या लेफ्ट साईडला समोर आपण पाहतोय वॉशिंग मशीनसाठी सेपरेट स्पेस दिला आहे। त्यासाठी लागणारं नळाचं कनेक्शन, इनलेट आउटलेट देखील पाहायला मिळत आहे। समोर आहे किचनची फुल साईज विंडो। विंडोच्या बाहेर पाहिलं तर पुन्हा एकदा आपल्याला 2 फुटाचा सज्जा पाहायला मिळेल। सज्जा पाहून झाला की पुन्हा एकदा
पूर्ण किचनचा व्ह्यू पाहूया आणि वळूया मित्रांनो या फ्लॅटच्या मास्टर बेडरूम कडे. समोर आहे मास्टर बेडरूम, बेडरूमचा एंट्रन्स. बेडरूम मध्ये आल्यानंतर माझ्या लेफ्ट साइडला आपल्याला मास्टर वॉशरूम एरिया पाहायला मिळत आहे. समोर आपण पाहतोय मास्टर वॉशरूम एरिया. वॉशरूमचा व्ह्यू पाहून झाल्यानंतर आपण बेडरूमचा व्ह्यू पाहत आहोत. स्पेशियस असा बेडरूम पाहायला मिळत आहे. मित्रांनो या प्रोजेक्टमध्ये आपल्याला 1 BHK मध्ये टोटल 3 कार्पेट एरिया पाहायला मिळत आहे. पहिला जो कार्पेट एरिया आहे तो 460चा आहे. दुसरा कार्पेट एरिया आहे तो 465 आहे. 465 म्हणजेच आपण हा जो कार्पेटवाला फ्लॅट पाहतोय तो आहे. आणि तिसरा कार्पेट एरिया आहे तो 470चा आहे, 470. मित्रांनो या फ्लॅटची जी प्राइस चालू होते 52 लाखांपासून ते 56 लाखांपर्यंत, 52 to 56 लाखांपर्यंत या फ्लॅटची प्राइस आहे. यामध्ये सायलेंट नेगोशिएबल नक्कीच होणार आहे. समोर आपण पाहतोय बेडरूमची फुल साइज विंडो. मित्रांनो फ्लॅट पाहून झाला आहे. पुन्हा एकदा एंटायर पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहूया. तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल, व्हिजिट करायची असेल किंवा या फ्लॅट बद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर आपण दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. व्हिडिओला एंडपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.